हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लासमध्ये तुमचा कन्स्ट्रक्टर कसा वापरला जातो हे तुम्हाला शिकवणार आहे. मग डिराइव्हड क्लासमध्ये बी तुमचा कन्स्ट्रक्टर हे आपण यूज करू शकतो. मित्रांनो, आता कन्स्ट्रक्टर काय आहे याच्याबाबत जर तुम्ही मला प्रश्न विचारत असताल तर तुम्ही मग डायरेक्टली तिसरा युनिट बघत आहात. तुम्ही दुसरा युनिट बघितलेलाच नाही. तुम्ही जर दुसरा युनिट बघितला असेल तर तुम्हाला हा कन्स्ट्रक्टर काय आहे ते तुम्हाला प्रश्न मनात आलाच नसता. जर तुम्ही दुसरा युनिट आपला बघितलेला नाही तर ते आधी दुसरा युनिट बघून घ्या. युनिट नंबर 2 फंक्शन्स अँड कन्स्ट्रक्टर वरतीच आपला होता C++ लँग्वेजचा. त्या ह्याच्यात मी तुम्हाला कन्स्ट्रक्टर सांगून दिलेले आहेत, काय आहेत काय नाही ते. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टरचे टाइप्स आपण खूप सारे बघितले, 3 टाइप्स बघितले. याच्यामध्ये आता मित्रांनो आपले सर्व कन्सेप्ट झालेले आहेत. व्हर्च्युअल बेस क्लास पण झाला, ऍबस्ट्रॅक्ट क्लास हा राहिलेला आहे. हा ऍबस्ट्रॅक्ट क्लास मी तुमचा या युनिट मध्ये घेणार नाही. कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लास हा आजच्या लेक्चर मध्ये होऊन जाईल. कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लास. आता तुम्हाला ह्या ऍबस्ट्रॅक्ट क्लास बद्दल जरा सांगतो. चला तर मी तुम्हाला आपल्या सिलेबस वरती घेऊन जातो. लेट्स गो. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला मी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा जर सिलेबस कॉपी दाखविली तर या सिलेबस कॉपीमध्ये तुम्ही पहा, आपल्याला एक हे आहे कन्सेप्ट आहे. 4थ्या युनिट मध्ये एक कन्सेप्ट आहे आपला प्युअर व्हर्च्युअल फंक्शन म्हणून. मित्रांनो, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन आणि हा ऍबस्ट्रॅक्ट क्लास हा दोन्ही सेमच आहे. मित्रांनो, एकच गोष्ट आहे. फक्त याला याला सांगताना इथं तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट क्लास MSBT काय केलं, याला ऍबस्ट्रॅक्ट क्लास म्हणून या तिसऱ्या युनिट मध्ये दिलेला आहे आणि प्युअर व्हर्च्युअल फंक्शन म्हणून 4थ्या युनिट मध्ये टाकलेला आहे. पण ही दोन्ही एकच गोष्ट आहे. हे दोन्ही एकच गोष्ट आहे, काही नाही. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये जर सांगायचं जर झालं तर ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा अर्थ काय. आता ऍबस्ट्रॅक्टचा अर्थ काय तुम्हाला माहिती. ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप आपण शिकलेलं आहे DSU मध्ये, डेटा स्ट्रक्चर युझिंग C मध्ये. मग त्या ठिकाणी आपण काय काय जाणलं, ऍबस्ट्रॅक्शनचा अर्थ काय. ऍबस्ट्रॅक्शन म्हणजे टू हाईड अनवॉन्टेड डिटेल्स फ्रॉम युजर अँड टू शो ओनली इसेन्शियल डिटेल्स इज नोन ॲज ऍबस्ट्रॅक्शन. मग मित्रांनो, अनवॉन्टेड डिटेल्स युजर कडून हाईड करायची त्या क्लासची. ऍबस्ट्रॅक्ट क्लास म्हणजे अनवॉन्टेड डिटेल्स हाईड करायची त्या क्लासची युजर कडून, आणि त्याला जी टू शो ओनली इसेन्शियल डिटेल्स, त्याला इसेन्शियल डिटेल्सच दाखवायची युजरला. हे तुमच्या ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा यूज असतो मित्रांनो. आता हे ऍबस्ट्रॅक्ट क्लास जेव्हा आपण 4था युनिट बघता, 4था युनिट हे ऍबस्ट्रॅक्ट क्लास तुम्हाला तेव्हा क्लिअर होऊन जाईल. या 4थ्या युनिट मध्ये प्युअर व्हर्च्युअल फंक्शन म्हणजेच तुमचा ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे. ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे. मग त्या टाइमाला आपण हे घेऊया प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. प्युअर व्हर्च्युअल फंक्शन घेतलं की मग तुमचा ऍबस्ट्रॅक्ट हा क्लास हे कव्हर होऊन जाईल, हा टॉपिक. मग मित्रांनो, हा पण तुमचा कव्हर झाला असं गृहीत धरू आपण. जेव्हा 4था युनिटचा हा पॉइंट कव्हर होईल कोणता, प्युअर व्हर्च्युअल फंक्शनचा, तेव्हा तुमचं हे क्लिअर होईल. पण तुम्ही आता तात्पुरतं तरी आपले हे एवढे कन्सेप्ट झालेले आहेत असं गृहीत धरू. कोणचे हे एवढे, जेवढे हायलाइटेड आहेत तेवढे. आणि आता राहिलेला काय फक्त आपला कन्सेप्ट कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लास. मग कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लास मी तुमचा आजच्या लेक्चरच्या निमित्ताने घेणार आहे. आणि जर तुम्ही कन्स्ट्रक्टर याच्या आधी बघितलं नसतील, याच्या आधीचे युनिट 1 आपलं बघितलं नसेल तर ते युनिट 1 मध्ये मी कन्स्ट्रक्टर्स तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत. कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर हे सर्व गोष्टी तुम्हाला युनिट 1 मध्ये मी सांगितलेलं आहे. आणि युनिट 2 मध्ये मी सांगितलेलं आहे. आणि युनिट 1 ज्यांनी बघितलं नसेल याच्यामध्ये सर्व बेसिक मी कव्हर केलेलं आहे. आणि ऑब्जेक्ट अँड क्लासेस मी युनिट 2 मध्येच कव्हर केलेले आहेत. याच्यामध्येच ऑब्जेक्ट अँड क्लासेसचा हे मिक्स केलेलं आहे. आणि थोडंसं युनिट 2 मध्येच मी सगळं ऑब्जेक्ट अँड क्लासेस कव्हर केलेले आहेत. जर ते कुणी बघितले नसतील तर ते आधी बघून घ्या. आता आपला लास्ट टॉपिक राहिला या तिसऱ्या युनिटचा, जे की डिराइव्हड क्लास आहे. कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लास म्हणजे तुमचा कन्स्ट्रक्टर कसा डिराइव्हड क्लासमध्ये यूज केला जातो, कन्स्ट्रक्टरचा यूज डिराइव्हड क्लासमध्ये कसा आहे ते आजच्या लेक्चरमध्ये, त्याचा प्रोग्राम, त्याची थिअरी, त्याचा सिंटॅक्स, सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. चला तर आपण आपल्या PDF वरती जाऊया. सो फ्रेंड्स, तुम्हाला समजलं ना, ऍबस्ट्रॅक्ट क्लास म्हणजे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन तुमचा. मग आता ती आपण 4थ्या युनिटमध्येच बघणार आहोत. म्हणजे आता कन्सिडर करूया की आपला इथपर्यंत सगळा हायलाइटेड पार्ट झाला. आजच्या लेक्चरमध्ये हा पण होईल आणि याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये मी इम्पॉर्टंट क्वेश्चन जे काही आहेत या युनिटवरचे ते तुम्हाला फ्रीमध्ये देऊन टाकेन. त्याचं पण लेक्चर आपलं अपलोड करेन. जर तुम्हाला या लेक्चर्सची प्लेलिस्ट हवी आहे तर या PDFच्या या लिंकला क्लिक करा. ही जी लिंक दिसत आहे का, या लिंकवरती तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला डायरेक्ट युट्यूबच्या प्लेलिस्ट वरती तुम्ही पोहोचून जाता. मग तिथं तुम्ही सर्व लेक्चर्स तुम्ही बघून घ्या. मग चला तर आता आपण आपल्या
शेवटच्या टॉपिक कडे जाऊया. काय? कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लास. कन्स्ट्रक्टर आर यूज टू इनिशियलाइज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठी कन्स्ट्रक्टर यूज होतो आपले, हे तुम्हा सर्व जणांना माहितीच आहे. ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठी म्हणजे ऑब्जेक्टला डिक्लेअर करण्यासाठी हा कन्स्ट्रक्टरचा यूज होतो तुमच्या. इफ बेस क्लास कन्स्ट्रक्टर डज नॉट कंटेन एनी कन्स्ट्रक्टर, म्हणजे काय? बेस क्लास कन्स्ट्रक्टर डज नॉट कंटेन एनी कन्स्ट्रक्टर म्हणजे बेस क्लास मध्ये ही काय करा, इथलं हे कन्स्ट्रक्टर काढून घ्या. हे जरा स्पेलिंग मिस्टेक झाली म्हणजे टायपिंग मिस्टेक झाली. इफ बेस क्लास डज नॉट कंटेन एनी कन्स्ट्रक्टर म्हणजे जर बेस क्लास मध्ये जर तुमचा कोणताच कन्स्ट्रक्टर नसेल, देन देअर इज नो नीड टू राईट डिराइव्हड क्लास कन्स्ट्रक्टर. मित्रांनो, जर तुमच्या बेस क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर नसेल तर तुमच्या डिराइव्हड क्लास मध्ये लिहायची गरज आहे का? नाही. नो नीड टू राईट कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लास. जर सपोज बेस क्लास मध्येच तुमचा कन्स्ट्रक्टर प्रेझेंट नसेल तर तुमचा डिराइव्हड क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर येणार का? नाही. त्या बेस क्लास पासून जी क्लास तयार झालाय, डिराइव्हड झालाय, त्या क्लासमध्ये तुमचा कन्स्ट्रक्टर येणार का? नाही. समजलं? हा या लाईनीमध्ये सांगितलं आहे. बट इफ बेस क्लास कंटेन कन्स्ट्रक्टर देन वी नीड टू राईट डिराइव्हड क्लास कन्स्ट्रक्टर. जर तुमच्या बेस क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर असेल तर तुम्हाला डिराइव्हड क्लास मध्ये बी तुम्हाला कन्स्ट्रक्टर वापरावा लागेल. समजत आहे का? जर तुमच्या बेस क्लास मध्ये पण कन्स्ट्रक्टर असेल तर तुमच्या डिराइव्हड क्लास मध्ये पण तुम्हाला कन्स्ट्रक्टर यूज करावा लागेल. डिराइव्हड क्लास कन्स्ट्रक्टर इज यूज टू इन्व्होक बेस क्लास कन्स्ट्रक्टर. आपल्या डिराइव्हड क्लासचा जो कन्स्ट्रक्टर बनविणार आहात, मग तुम्ही डिराइव्हड क्लासचा कन्स्ट्रक्टर जो बनविणार आहात त्या कन्स्ट्रक्टरचा यूज करून आपण बेस क्लासच्या कन्स्ट्रक्टरला इन्व्होक करू शकतो. म्हणजे इन्व्होक म्हणजे ऍक्सेस करणे, इन्व्होक म्हणजे कॉल करणे. या डिराइव्हड क्लासच्या कन्स्ट्रक्टरचा यूज करून बेस क्लासच्या कन्स्ट्रक्टर्सला आपण कॉल करू शकतो. याचा अर्थ बेस क्लास कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट फर्स्ट बिफोर द डिराइव्हड क्लास कन्स्ट्रक्टर. कधीही तुमचे बेस क्लासचे कन्स्ट्रक्टर्स हे आधी एक्झिक्यूट होणार डिराइव्हड क्लासच्या कन्स्ट्रक्टर्स पेक्षा. म्हणजे डिराइव्हड क्लासचे जे कन्स्ट्रक्टर आहे त्यांच्या आधी बेस क्लासचे जे काही कन्स्ट्रक्टर आहेत ते एक्झिक्यूट होणार. ते या लाईनीतून थ्रू तुम्हाला समजलं. डिराइव्हड क्लास कन्स्ट्रक्टर सप्लाय आर्ग्युमेंट टू बेस क्लास कन्स्ट्रक्टर. म्हणजे डिराइव्हड क्लास कन्स्ट्रक्टर मध्येच तुमचे बेस क्लास कन्स्ट्रक्टरचे आर्ग्युमेंट तुम्ही सप्लाय करणार. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती डिराइव्हड क्लास कन्स्ट्रक्टरचाच आपण ऑब्जेक्ट बनवून बेस क्लासला ऍक्सेस करू शकतो. म्हणजे या डिराइव्हड क्लासचा कन्स्ट्रक्टरचा D1 ऑब्जेक्ट बनविला तर मी D1 डॉट बेस क्लास कन्स्ट्रक्टरच्या गेट डेटाला ऍक्सेस करू शकतो. B1 डॉट गेट डेटाला मी ऍक्सेस करू शकतो. मग मित्रांनो, मला सांगा, जर तुमचे कन्स्ट्रक्टर बनविला, मला कन्स्ट्रक्टर मध्ये व्हॅल्यू टाकायचे तर मी कसे टाकणार? या डिराइव्हड क्लासचा कन्स्ट्रक्टर मध्ये मी आर्ग्युमेंट पास करणार. डिराइव्हड क्लासचा जो काही कन्स्ट्रक्टर आहे, सपोज डिराइव्हड क्लासचा कन्स्ट्रक्टर मी बनविला, क्लास नावाचा कन्स्ट्रक्टर बनविला डिराइव्हड क्लासचा, मग याच्यामध्ये मी आर्ग्युमेंट पास करणार. इंट एक्स, इंट वाय अशा आर्ग्युमेंट्स मी ह्याच्यात पास करू शकणार. मग हे आर्ग्युमेंट पास केले तर काय होणार? या बेस क्लासला व्हॅल्यूज जाणार आपल्या. मग ते कशा जाणार? त्याचा सिंटॅक्स काय आहे का प्रोग्राम मध्ये? तर हो, त्याचा सिंटॅक्स पहा, हा आहे. डिराइव्हड क्लासचं नेम, तुमचं डिराइव्हड क्लासचं नाव लिहायचं आणि त्यानंतर लिस्ट 1, आर्ग्युमेंट लिस्ट 1, आर्ग्युमेंट लिस्ट 2 म्हणजे तुमचे आर्ग्युमेंट्स कोणाचे? डिराइव्हड क्लासचे आर्ग्युमेंट्स. म्हणजे जे डिराइव्हड क्लास मधून तुम्ही युजर कडून घेणार आहात ते आर्ग्युमेंट्स इथं लिहायचे आधी. युजर कडून सपोज तुम्ही 4 आर्ग्युमेंट घेणार आहात, जसं की तुम्हाला खाली इथं मी प्रोग्राम मध्ये दाखविलेला आहे. गामा नावाचा डिराइव्हड क्लास आहे, जे की तुमचा बीटा नावाच्या आणि अल्फा नावाचा क्लास पासून डिराइव्हड झालेला आहे. इथं काय झालेलं आहे? अल्फा नावाचा आणि बीटा नावाचा आणि गामा नावाचे 3 क्लासेस आहेत. गामा नावाचा, मग अल्फा आणि बीटा या दोन्ही क्लासेस पासून, अल्फा आणि बीटा या दोन्ही क्लासेस पासून तुमचा कोणता क्लास हे झालेला आहे? इनहेरिट झालेला आहे गामा नावाचा. हे या लाईनी थ्रू आपल्याला समजून येतं. मग मित्रांनो, मला सांगा, गामा नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट आपण बनवणार, गामा नावाचा जी ऑब्जेक्ट बनवला, मग युजर कडून तिथं आपण सगळ्याच कन्स्ट्रक्टरच्या व्हॅल्यूज घेणार. गामा हा काय? हे कन्स्ट्रक्टर बनवला, कुणाचा? गामा नावाच्या क्लासचा गामा कन्स्ट्रक्टर बनवला. आता तुम्हाला माहिती, कन्स्ट्रक्टर नेम आणि क्लास नेम बोथ आर सेम. म्हणजे कन्स्ट्रक्टरचं नाव गामा आणि क्लासचं नाव हे दोन्ही सेम असले पाहिजेत. मग कन्स्ट्रक्टर मध्ये मी युजर कडून किती व्हॅल्यू घेतल्या? ABCD या 4 व्हॅल्यू घेतल्या. ABCD म्हणजे 4 व्हॅल्यू घेतल्या, 10, 20, 30, 40.
मग युजर कडून मी 10, 20, 30, 40 ह्या व्हॅल्यू घेतल्या. ए व्हॅल्यू मी कुणावरती टाकत आहे, अल्फा नावाच्या कन्स्ट्रक्टर वरती. बी व्हॅल्यू मी कुणावरती टाकत आहे, बीटा नावाच्या कन्स्ट्रक्टर वरती. म्हणजे ए वरती आता 10 व्हॅल्यू गेली आणि बी वरती तुमची 20 व्हॅल्यू गेली. मग आता पहा मित्रांनो, अल्फा नावाच्या ए वरती मी 10 व्हॅल्यू टाकत आहे. ती व्हॅल्यू कुठे जाणार, अल्फा नावाचा क्लास कुठे आहे, हे पहा अल्फा नावाचा क्लास इथे, त्याचाच अल्फा नावाचा कन्स्ट्रक्टर आहे. त्याच्यामध्येच आय नावाचा आपण पॅरामीटर बनविलेला आहे आणि आय ला कोणावरती टाकलेला आहे, एक्स नावाच्या व्हेरिएबल वरती टाकलेला आहे. समजलं. मग आता अल्फा ए वरती कोणती व्हॅल्यू येणार आहे, 10 व्हॅल्यू येणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथून 10 व्हॅल्यू या अल्फा ए वरती जाणार आहे. मग अल्फा ए वरती 10 व्हॅल्यू गेली म्हणल्यावर या आय वरती कोणती व्हॅल्यू आली, 10 व्हॅल्यू आली. अल्फा ए वरती 10 आहे म्हणल्यावर अल्फा आय वरती तुमची काय असेल, 10 व्हॅल्यू असेल. मग 10 व्हॅल्यू ही 10 व्हॅल्यू या आय वरती आली. आय ची 10 व्हॅल्यू मी एक्स वरती स्टोअर केली. म्हणजे जेव्हा मी एक्स ला डिस्प्ले करीन, तेव्हा मला आउटपुट स्क्रीनला 10 व्हॅल्यू येईल. सेम 20 व्हॅल्यू कुणावरती जाईल, बीटावरती, बीटाच्या बी व्हेरिएबल वरती. मग इंट बी वरती 20 गेली म्हणजे बीटावरती मी बी पास करतोय. मग बी ची व्हॅल्यू 20 ही जे वरती जाणार, जे ची व्हॅल्यू पुन्हा वाय वरती जाणार. आणि जेव्हा मी वाय डिस्प्ले करणार तेव्हा मला वाय ची व्हॅल्यू 20 आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होऊन येणार. समजलं. बीटा नावाचा कन्स्ट्रक्टर आहे इथं, त्याच्यामध्ये जे हा आर्ग्युमेंट आहे, जे हा पॅरामीटर आहे. मग जे ची व्हॅल्यू मी वाय वरती टाकली, जे वरती काय आहे, बी ची व्हॅल्यू आहे, बी वरती काय आहे, ही 20 व्हॅल्यू युजरनी एंटर केलेली आहे. समजलं. आणि 13, 40 कशावरती जाणार, तुमच्या सी आणि डी वरती. जे की सी तुम्ही कशावरती टाकलं, एम वरती टाकलेला आहे. एम कोणता आहे, या गामा नावाच्या क्लासमध्येच तुमचा एम आणि एन तुमचे व्हेरिएबल्स आहेत. एम आणि एन वरती तुमचे काय टाकले, सी आणि डी. सी तुमच्या एम वरती टाकला आणि डी तुमच्या एन वरती टाकला. मग मी डिस्प्ले काय केलं, एम ची व्हॅल्यू आणि एन ची व्हॅल्यू डिस्प्ले केली. मग आता मला सांगा मित्रांनो, मी डिस्प्ले किती व्हॅल्यू केल्यात. एक तर तुमची एक्स ची व्हॅल्यू डिस्प्ले केली, वाय ची व्हॅल्यू डिस्प्ले केलेली आहे, एम ची व्हॅल्यू डिस्प्ले केलेली आहे आणि एन ची व्हॅल्यू डिस्प्ले केलेली आहे. म्हणजे 10, 20, 30, 40 ही आपल्याला आउटपुट स्क्रीनला एक्स तुमचा वाय आणि एम आणि एन यांच्या व्हॅल्यूच्या ठिकाणी तुम्हाला दिसत्या. समजलं. ते आपण ए बी सी डी ह्याच्यावरती व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत, 10, 20, 30, 40 हे ह्यांच्यावरती घेतलेले आहेत. पण ती आपण स्टोअर कशावर केली, स्टोअर कोण्या व्हेरिएबल वरती केल्यात, ए ची व्हॅल्यू आपण केलेली आहे एक्स वरती, बी ची व्हॅल्यू वाय वरती केलेली आहे, सी ची व्हॅल्यू एम वरती आणि डी ची व्हॅल्यू एन वरती. मग हे चारही जेव्हा मी व्हेरिएबल डिस्प्ले करत आहे तेव्हा मला हे व्हॅल्यूज येणार आउटपुट स्क्रीनला. कोणत्या, 10, 20, 30, 40. याच्या थ्रू तुम्हाला काय जाणून येईल की कन्स्ट्रक्टर यूज झाला डिराइव्ड क्लासमध्ये. डिराइव्ड क्लास कोणता आहे, इथं गामा नावाचा डिराइव्ड क्लास आहे. त्याच्यामध्ये गामा नावाचा कन्स्ट्रक्टर बनविला. त्याच्यामध्ये मी पॅरामीटर्स घेतले युजर कडून, त्यांच्या व्हॅल्यू घेतल्या ए बी सी डी ची. आणि मी काय केलं, अल्फा नावाच्या कन्स्ट्रक्टरला आणि बीटा नावाच्या कन्स्ट्रक्टरला मी व्हॅल्यूज पास केल्या. जसं की आपल्या थेअरीमध्ये आहे काय, डिराइव्ड क्लास काय करणार, इन्व्होक करणार कुणाला, क्लासला, ए आणि बी बेस क्लासला तुमच्या. म्हणजे बेस क्लास कोण आहे तिथं, अल्फा नावाचा बेस क्लास आहे आणि बीटा नावाचा बेस क्लास आहे. मग त्यांना इन्व्होक करणार त्यांच्या व्हॅल्यूजला. मग त्यांच्या व्हॅल्यूजला कधी इन्व्होक करणार, जेव्हा या गामाचा जीवन ऑब्जेक्ट क्रिएट झाला. मग इथं येणार आपला प्रोग्राम कंट्रोलर. इथं येऊन चारही तुमचे मेंबर्स डिक्लेअर करणार आणि अल्फाला आणि बीटाला कॉल करणार, अल्फा आणि बीटा कन्स्ट्रक्टरला कॉल करणार. मग कन्स्ट्रक्टरला इथं कॉल झालं म्हणल्यावर दोन्ही कन्स्ट्रक्टरचे इथं एक्झिक्यूट होणार. म्हणजे अल्फा कन्स्ट्रक्टर इथं एक्झिक्यूट होणार आणि बीटा कन्स्ट्रक्टर इथं एक्झिक्यूट होणार. समजलं. या दोन्ही कन्स्ट्रक्टर तुमचे जस्ट त्याच्या ठिकाणी एक्झिक्यूट होणार. आता फ्रेंड्स, मी हा प्रोग्राम तुम्हाला आपल्या आउटपुट ह्याच्यावरती दाखवतो, तुम्हाला आपल्या कंपायलर वरती हा प्रोग्राम तुमचा रन करून दाखवतो. काही नाही, कन्स्ट्रक्टर आपण यूज केलेला आहे, डिराइव्ड क्लासमध्ये यूज केलेला आहे, फक्त एवढाच फरक आहे, जास्ती काही नाही. आणि डिराइव्ड क्लासमध्ये मी कसा यूज केलेला आहे, डिराइव्ड क्लासचं नाव म्हणजे गामा, तुमचे गामाचे आर्ग्युमेंट लिस्ट म्हणजेच इंट ए बी सी डी, त्यानंतर सेमी कॉलम दिलेला आहे, सॉरी कोलन दिलेला आहे. आणि कोलन मध्ये बेस क्लास तुमचा 1 म्हणजेच अल्फा आणि बेस क्लास तुमचा 1 म्हणजेच बीटा, यांच्यामध्ये मी आर्ग्युमेंट्स पास केलेले आहेत. काय आर्ग्युमेंट पास केलेले आहेत तुमचे, मी काय आर्ग्युमेंट पास केलेले आहेत, आय आणि जे म्हणजेच ए आणि बी ह्या व्हॅल्यूज मी तिथं पास केलेल्या आहेत. इथं पहा, ए इथं पास केला अल्फा मध्ये, बी इथं पास केला बीटा मध्ये. आणि तुमच्या डिराइव्ड क्लास कन्स्ट्रक्टरची बॉडी, हा त्याचा सिंटॅक्स आहे. डिराइव्ड क्लास कन्स्ट्रक्टर रिसीव्ह द एंटायर लिस्ट ऑफ आर्ग्युमेंट पास फ्रॉम बेस क्लास. डिराइव्ड क्लास मध्ये पूर्ण आर्ग्युमेंटची लिस्ट असणार, जे की तुमच्या बेस क्लासला आणि बेस क्लास 2 ला जाणार आहेत. म्हणजे तुमच्या बेस क्लास 2 आणि बेस क्लास 1 ला कोणते व्हेरिएबल जाणार आहेत, तुमचे ए आणि बी जाणार आहेत. मग
डिराइव्हड क्लासमध्ये तुमचे सगळेच व्हेरिएबल्स असणार, सगळ्याच व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू, म्हणजे हा तुमचा गामा काय आहे, डिराइव्हड क्लासचा कन्स्ट्रक्टर आहे. मग याच्यामध्ये 10, 20, 30 हे सगळ्या व्हॅल्यू तुमच्या डिराइव्हड क्लास थ्रू पास होणार. कोणाला? बेस क्लासेसला. तेच ह्या लाईन मध्ये सांगितलेलं आहे. डिराइव्हड क्लास पासून एंटायर लिस्ट तुमची पास होणार कोणाला? बेस क्लासेसला. The base class constructor execute before executing the statement of derived class constructor. तुमचे बेस क्लासचे कन्स्ट्रक्टर्स आधी एक्झिक्यूट होणार. कुणाच्या? तुमच्या बेस क्लासला डिराइव्हड क्लासचा कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट होण्याआधी. मग मित्रांनो मला सांगा, गामा नावाचा जी हा ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट केला तेव्हा तुमच्या कोण्या कन्स्ट्रक्टरला कॉल केला? या गामा नावाच्या. मग आधी तुमचे काय एक्झिक्यूट होणार? अल्फा ए आणि बीटा बी हे तुमचे कन्स्ट्रक्टर्स एक्झिक्यूट होणार. त्यानंतर तुमचा गामा नावाचा कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट होणार. म्हणजे आधी अल्फा ए कॉल होणार. अल्फा ए कॉल झाल्या अल्फा ए वरती हे एक्झिक्यूट होणार व्हॅल्यू अल्फा ए नावाच्या क्लासच्या. त्यानंतर बीटा ए कॉल बीटा कॉल होणार. त्यानंतर बीटा वरचे व्हॅल्यूज एक्झिक्यूट होणार. आणि त्यानंतर तुमचा गामा कन्स्ट्रक्टर कॉल होणार. आणि त्यानंतर एम आणि एन वरती व्हॅल्यू येणार. समजलं? चला तर आपण हा प्रोग्राम मी तुम्हाला काय करतो आता आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊन तुम्हाला प्रोग्राम रन करून दाखवतो. प्रोग्राम रन होतोय का नाही हे तुम्हाला समजून येईल. सो लेट्स गो, आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. सो आता फ्रेंड्स आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आला होती, तर येऊन C++ लँग्वेज सिलेक्ट करायची आणि बाकीचे जे काही तुमचे कमेंट आउट लाईन आहेत ते काढून टाकायच्या. युझिंग नेम स्पेस std ही लाईन तुमची इन्क्लूड करून घ्यायची. या सर्व गोष्टी तुम्ही करून घ्या. आता हे तुम्हाला जरा झूम करतो जेणेकरून क्लिअर दिसेल तुम्हाला. युझिंग नेम स्पेस std ही लाईन तुमची इन्क्लूड करून घेतली. आता ही लाईन इन्क्लूड केल्यावर काय होतं काय नाही हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. जर तुम्हाला माहिती नसेल काय होतं काय नाही, ह्याचा अर्थ आहे की तुम्ही आधीचे लेक्चर्स आपले बघितलेले नाहीत. मग ते आधी लेक्चर्स जाऊन बघून घ्या आणि पुन्हा या लेक्चर्स कडे या. मग क्लास तुमचा क्रिएट करणार मी. CLASS क्लास अल्फा नावाचा अल्फा नावाचा मी क्लास तयार केला. या क्लासमध्ये मी काय केलं, तुमचे एक्स नावाचा व्हेरिएबल घेतला युजर कडून. ह्याचा मला कन्स्ट्रक्टर बनवायचा अल्फा नावाचा. आता मला काय करायचं, कन्स्ट्रक्टर डिराइव्हड क्लासमध्ये वापरायचा आहे. मग मी काय करणार, आधी तुमचे दोन क्लासेस बनवणार, दोन क्लासेस तयार करणार. कोणते कोणते? अल्फा ए आणि बीटा. तुमचा एक बीटा नावाचा BETA बीटा नावाचा कन्स्ट्रक्टर बनवणार. आणखीन एक तुमचा कोणता बनवणार मी? गामा नावाचा क्लास बनवणार, GA गामा. मग अल्फा बीटा गामा हे मी तुमचे काय बनविले, तुमचे तिन्ही क्लासेस बनविले. आता या क्लासेस मध्ये मी काय करणार, अल्फा आणि बीटा या दोन्ही पासून मी गामाला इनहेरिट करणार. मग मी काय केलं इथं, तुमचं जर तुमचं मल्टिपल इनहेरिटन्स एक्झिक्यूट होणार इथं. म्हणजे काय होणार, तुमचं अल्फा आणि बीटा मध्ये, अल्फा आणि बीटा दोन्ही क्लासेसला मी काय करत आहे, गामा नावाच्या क्लासमध्ये हे करणार, इनहेरिट करणार. मग मी इथं काय करणार, पब्लिक लिहिणार, PUBLIC पब्लिक कीवर्ड लिहिणार. याच्यामध्ये मी कोणते डिराइव्हड क्लास लिहिणार, तुमचं बेटा बीटा क्लास आणि तुमचं कॉमा देऊन तुमचं PUBLIC पब्लिक मध्ये तुमचं अल्फा क्लास ठेवणार, ALP अल्फा. मग मित्रांनो इथं काय झालं, अल्फा आणि बीटा हे दोन्ही क्लास पासून गामा क्लास डिराइव्ह झाला. आता फ्रेंड्स मला सांगा, तुम्ही अल्फा क्लास मध्ये एक कन्स्ट्रक्टर बनवायचा आहे आणि तेच कन्स्ट्रक्टर आपल्याला गामा क्लास मध्ये त्याला डिक्लेअर करायचं, म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला घ्यायचे आहेत. मग जर सपोज तुमच्या बेस क्लासमध्येच कन्स्ट्रक्टर असेल तर तुम्हाला डिराइव्हड क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर हे लिहावंच लागेल. समजत आहे का मी काय म्हणत आहे? मग बेस क्लासचा जर तुम्ही कन्स्ट्रक्टर बनविला, प्रोटेक्टेड प्रोटेक्टेड यूज करा, प्रोटेक्टेड कीवर्ड यूज करा. प्रोटेक्टेड मध्ये मी काय करणार, इंटिजर व्हॅल्यू घेणार, कोणाकडून एक इंटिजर व्हेरिएबल बनवणार आधी. त्यानंतर मी काय करणार, अल्फा नावाचा तुमचा कन्स्ट्रक्टर बनवणार. मग मी कन्स्ट्रक्टर कोण्या सेक्शन मध्ये बनवतात आपले तुम्हाला माहिती, जर कन्स्ट्रक्टरचे लेक्चर्स तुम्ही केले असतील तर कन्स्ट्रक्टर तुम्ही कोण्या सेक्शन मध्ये बनवतात, पब्लिक सेक्शन मध्ये. आणि कन्स्ट्रक्टरचं नाव तुम्ही काय ठेवता, जे की तुमचं क्लासचं नाव आहे ते सेम नाव तुम्ही कन्स्ट्रक्टरचं नेम म्हणून ठेवता. समजलं? मग कन्स्ट्रक्टरचं नेम बी मी क्लासचं नेमच ठेवलं, म्हणजे अल्फाच ठेवलं. समजलं? आणि आता अल्फा मध्ये मी काय करणार, एक युजर कडून व्हॅल्यू घेणार. युजर कडून व्हॅल्यू घेतलेली मी कुण्या व्हेरिएबल वरती ठेवणार, तर इंटिजर
आय वरती मी व्हॅल्यू घेणार युजरकडून आय वरती. मग तीच आय ची व्हॅल्यू मी कुणावरती टाकणार, एक्स वरती, आणि एक्स ला मी डिस्प्ले करणार म्हणजे एक्स इज इक्वल टू आय, म्हणजे आय ची व्हॅल्यू या एक्स नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर होणार. समजलं, आय ची व्हॅल्यू या एक्स नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर होणार. आता मित्रांनो ही गोष्ट समजली तुम्हाला. आता मला डिस्प्ले करायचे, मग मी वाईड डिस्प्ले फंक्शन वापरणार. वाईड डिस्प्ले किंवा वाईड शो फंक्शन वापरायचं, VOID वाईड शो एक्स. शो एक्स करू, शो एक्स. शो एक्स मध्ये काय करणार आपण, या एक्स ची व्हॅल्यू डिस्प्ले करणार आपण. मग सी आउट करा, सी आउट करून एक्स ची व्हॅल्यू डिस्प्ले करून टाकायची. मग स्लॅश एन लावणार तिथं, आणि एक्स इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू तुम्ही डिस्प्ले करायची. मग एक्स ची व्हॅल्यू काय येणार तुमची, जी काही त्या ह्याच्यावरती स्टोअर आहे एक्स नावाच्या व्हेरिएबल वरती, ती व्हॅल्यू तुमची आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होऊन जाईल जेव्हा मी इथं एक्स ची व्हॅल्यू डिस्प्ले केली म्हणल्यावर. आता फ्रेंड्स तुम्हाला ही गोष्ट समजली. आता आपण काय केले, एक्स घेतलाय, सेम तसा आपण आता वाय घेऊ, बीटा मध्ये वाय व्हेरिएबल घेऊ. सेम मला चेंजेस करा, फक्त वाय व्हेरिएबल बनवा इथं. त्यानंतर इथं वाय वरती व्हॅल्यू घ्या, त्यानंतर इथं जे डिक्लेअर करा, आणि जे ची व्हॅल्यू तुम्ही वाय वरती टाका. जे ची व्हॅल्यू वाय नावाच्या व्हेरिएबल वरती टाकली, आणि डिस्प्ले करताना मी काय करणार, तुमचा वाय ला डिस्प्ले करणार. इथं डिस्प्ले करताना वाय यूज करा. सेम वाय साठी केलं मी, फक्त इथं शोचं नाव बी चेंज करा, शो वाय करा इथं, शो वाय फंक्शनचं नाव. आणि इथं क्लासचं नेम आणि इथल्या कन्स्ट्रक्टरचे नेम वेगळं दिसायले, पण वेगळं नसूनही लागते. मग इथं काय करणार आपण, बीटा, इथं पण बीटा नावाचा कन्स्ट्रक्टर बनवणार. मग इथं अल्फा नावाचा कन्स्ट्रक्टर झाला, आणि इथं तुमचा बीटा नावाचा कन्स्ट्रक्टर झाला. आता फ्रेंड्स या अल्फा आणि बीटाला गामा नावाचा कन्स्ट्रक्टर म्हणजे डिराइव्ड कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला हे करावं लागेल, कॉल करावं लागेल. त्याआधी मी काय करतो, तुमचं हे कॉपी पेस्ट करतो, जेणेकरून मला गामाचे बी मेंबर्स बनवायचे ना. गामाचे काय काय मेंबर्स बनवायचे तुमचे, एम आणि एन. मग मी प्रोटेक्टेड मध्ये एम कॉमा एन हे दोन मी इंटिजर व्हेरिएबल्स कोणाचे बनविले, गामाचे, गामा नावाच्या क्लासचे. या आणि मी इथं काय करतो, इथं तुमचा गामा नावाचाच हे करतो, गामा नावाचा कन्स्ट्रक्टर बनविला. गामा नावाचा कन्स्ट्रक्टर बनविला. मग मी इथं पॅरामीटर्स काय घेतो, इंट ए तुमचा घेतो, कॉमा देऊन तुमचा इंट बी घेतो, कॉमा देऊन इंटिजर बी घेतो, इंटिजर बी, कॉमा देऊन तुमचा इंटिजर सी बी घेतो, कॉमा देऊन तुमचा इंटिजर डी बी घेतो. आता इंटिजर ए कॉमा बी कॉमा सी आणि कॉमा डी. मित्रांनो या चारही व्हॅल्यू कुणाकडून घेणार आपण, युजरकडून. जेव्हा युजर या गामा नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करेल, गामा नावाच्या कन्स्ट्रक्टरचा, गामा नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करीन, तेव्हा युजर काय करीन, या ए बी सी आणि डी च्या व्हॅल्यूज एंटर करीन. मग त्या व्हॅल्यूज एंटर केलेल्या आपल्याला आधी काय करू, प्रोग्राम लिहूया, आधी पूर्ण प्रोग्राम लिहूया. आपण काय करूया, एम वरती कोणती व्हॅल्यू टाकूया, सी ची व्हॅल्यू टाकूया, सी नावाच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकूया. आणि तुमच्या एन वरती कोणती व्हॅल्यू टाकूया, डी नावाच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकूया. मग समजलं तुम्हाला, एम आणि एन वरती कोणती आली, सी आणि डी. आणि ए आणि बी कशावरती टाकायची आपल्याला, या जे आणि आय वरती टाकायचे. मग ते कसं टाकणार, आधी काय करा, एम आणि ह्याला डिस्प्ले करायचं काम करा, कॉपी तुमचं आणि पेस्ट. आधी एम आणि एन ला डिस्प्ले करायचं काम करा, एम आणि इथं तुमचं एन ला डिस्प्ले करा. मग एम एन एनच्या जागी एम आणि एन चे व्हेरिएबल्स लिहा, एम कॉमा एन म्हणजे यूज केलं मी. आता मित्रांनो मी काय केलं, इथं शो एम एन करा, शो एम एन करा फंक्शनचं नाव. समजलं. आता मी काय केलेलं आहे, इथं युजरकडून 4 व्हॅल्यूज मी घेणार, पण ते घेतलेल्या व्हॅल्यूज मी सी आणि डी या एम आणि एन वरती स्टोअर करत आहे. ए आणि बी कुठं घालू, मग ए ची व्हॅल्यू मी काय करणार, तुमच्या पहिल्या कन्स्ट्रक्टरला देणार, कोण्या, अल्फा नावाच्या कन्स्ट्रक्टरला. आणि बी ची व्हॅल्यू मी कोणाला देणार, बीटा नावाच्या कन्स्ट्रक्टरला. हे पहा, बी ची व्हॅल्यू मी या बीटा नावाच्या कन्स्ट्रक्टरला देणार. मग मला ए ची व्हॅल्यू या आय वरती टाकायची आहे, आणि बी ची व्हॅल्यू मला जे वरती टाकायची आहे. तर मग मी कसं करणार, मग मित्रांनो त्या टाइमला इथं गामा नावाचा जिथं कन्स्ट्रक्टर तुम्ही कॉल केलेला आहे, त्याच्यात नंतर तुम्ही असा हे वापरायचा, काय, कोलन वापरायचा. कोलन वापरल्यानंतर तुम्ही तिथं अल्फा कन्स्ट्रक्टर लिहायचं, ज्या कन्स्ट्रक्टर वरती तुम्हाला व्हॅल्यू टाकायची आहे. अल्फा नावाचा कन्स्ट्रक्टर लिहिला, आणि कोणती व्हॅल्यू टाकायची तुम्हाला, ए व्हॅल्यू टाकायची आहे. मग ए लिहिली, त्यानंतर कॉमा द्यायचा, आणि सेकंड कन्स्ट्रक्टर तुमचा कोणता, बीटा नावाचा कन्स्ट्रक्टर आहे. बीटा नावाच्या कन्स्ट्रक्टर वरती तुम्ही बी व्हॅल्यू टाकली.
समजलं. एक बीटा नावाचा कन्स्ट्रक्टर आणि अल्फा नावाच्या कन्स्ट्रक्टरला थोडक्यात इथून कॉल केलं तुम्ही. आता जेव्हा मी गामा नावाच्या क्लासचे जी ऑब्जेक्ट क्रिएट करेन किंवा G1 ऑब्जेक्ट क्रिएट करेन, गामा नावाच्या क्लासचा G1 ऑब्जेक्ट क्रिएट केला तेव्हा मला व्हॅल्यूज द्यावा लागते. मग मी व्हॅल्यूज पास करणार 10 व्हॅल्यू पास करणार, त्यानंतर कॉमा 20, त्यानंतर कॉमा 30, त्यानंतर कॉमा 40. या 4 व्हॅल्यू मी पास केल्या. पहिली व्हॅल्यू कशावरती जाईन? ए वरती जाईन. दुसरी व्हॅल्यू कशावरती जाईन? बी वरती. तिसरी सी वरती. चौथी डी वरती व्हॅल्यू जाईन. ए च्या व्हॅल्यू कशावरती जातात? अल्फा कन्स्ट्रक्टर आणि बीटा कन्स्ट्रक्टर वरती. सी आणि डी च्या कशावरती जातात? एम आणि एन वरती. ए ची व्हॅल्यू अल्फा वरती गेली म्हणल्यावरच अल्फा नावाच्या एक्स वरती गेली, म्हणजे ह्या एक्स वरती टाकली. अल्फा वरती गेली म्हणल्यावर आय वरती गेली, आय वरती गेली म्हणल्यावर एक्स वरती गेली. समजलं नाही तर मग एक्स ची व्हॅल्यू जेव्हा मी डिस्प्ले करेन तेव्हा मला 10 व्हॅल्यू येईल. आणि बीटा बी वरती गेली म्हणल्यावर हे पहा जे वरती गेली, जे कोणावरती गेलाय? वाय वरती. मग जेव्हा मी वाय डिस्प्ले करेन तेव्हा मला 20 व्हॅल्यू आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होऊन जाईल. आता मित्रांनो मी काय करतो, या G1 आणि डॉट ऑपरेटर, G1 डॉट ऑपरेटर थ्रू मी फंक्शन्सला कॉल करतो. शो एक्स ला कॉल करतो आधी. शो एक्स ला का म्हणून? कारण की आधी एक्स ची व्हॅल्यू डिस्प्ले होणार. त्यानंतर G1 डॉट शो तुमचा वाय ला कॉल करतो. शो वाय नावाच्या फंक्शनला. आणि त्यानंतर शो आधी एक्स ची व्हॅल्यू पुन्हा वाय ची व्हॅल्यू, आता शो एम एन ची व्हॅल्यू. मग G1 डॉट शो एम एन. मग शो एम एन मी त्याच्यानंतर कॉल केला. आता पहा मित्रांनो, आता मी या प्रोग्रामला रन करतो. काही एरर आहे का बघूया. हे पहा मित्रांनो, इथं सिंटॅक्स एरर आलेला आहे आपला. काय एरर आलेला आहे? G1 काय म्हणत आहे? एक्सपेक्टेड कॉमा. पहा इथं काय झालेलं आहे? एरर आलेला आहे आपला. हे पहा इथं सेमी कॉलम राहिलेला आहे आपला, म्हणजे याला क्लोज करायचं राहिलेलं आहे. पहा आता जर मी रन केलं तर आपल्या व्हॅल्यूज आपल्याला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होऊन येते. काय व्हॅल्यू झाल्या? एक्स ची व्हॅल्यू 10, वाय ची व्हॅल्यू 20, एम ची व्हॅल्यू 30 आणि एन ची व्हॅल्यू 40. म्हणजे जे आपण इथून व्हॅल्यू पास केल्या त्याच व्हॅल्यू आपल्याला आउटपुट स्क्रीनला भेटून गेल्या. कसं काय भेटून गेल्या? आपण तर गामा नावाच्या डिराइव्ड क्लासच्या डिराइव्ड कन्स्ट्रक्टर मध्ये व्हॅल्यू पास केल्या. मग या अल्फा आणि बीटा नावाच्या बेस क्लासमध्ये कसं काय आपण ऍक्सेस केल्या, त्यांच्या व्हॅल्यूज कसं काय डिस्प्ले केल्या? मग मित्रांनो हाच तर तुमच्या कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ड क्लासचं लॉजिक आहे. म्हणजे कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ड क्लास मधून तुम्ही त्याला व्हॅल्यूज पास करू शकतात. अल्फा आणि बीटा नावाच्या बेस क्लासच्या कन्स्ट्रक्टर्सला त्यांना ऍक्सेस करू शकतात. मग तुम्हाला समजेल कसं ऍक्सेस करायचं. हे प्रोग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्ही हाच सेम प्रोग्राम लिहून या, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटून जातील. होप की तुम्हाला आता कन्स्ट्रक्टर कसा वापरायचा डिराइव्ड क्लासमध्ये हे या पण गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आणि तुमचा एक्झामिनर कोणती लाईनचं लॉजिक चेक करतो? ही लाईन चेक करतो. ही लाईन तुम्ही बरोबर लिहिली का नाही ती चेक करतो. बाकीचं तर असं तसंच कंपायलरने तुमचं हे चेक करतो. तर तुम्हाला होप की हा लेक्चर, हा युनिट तुम्हाला समजला असेल. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथून पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन जे काही या युनिट 3 वरती आहेत, म्हणजे इनहेरिटन्स या टॉपिक वरती आहेत, ते क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन या युनिटचे मी तुम्हाला फ्रीमध्ये देण्याचं काम करतो पुढच्या लेक्चरमध्ये. तर तुम्हाला ते लेक्चरचे व्हिडिओ पाहिजे असतील तर मग आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. बेल आयकॉनला क्लिक केल्याने तुम्हाला त्या चॅनल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.